नमस्कार मंडळी. संस्कृती आणि विचार या चॅनलवर मी शर्मिला नगरकर तुमचं आज परत एकदा स्वागत करते. मागच्या एपिसोडमध्ये आपण दशमहाविद्या सुरू केलेल्या आहेत. त्याच्यातल्या काली मातेबद्दल रजनीताईंनी आपल्याला माहिती दिली. आजच्या एपिसोडमध्ये मी आता तारादेवीबद्दल रजनीताईंना विचारणार आहे. तारादेवीचं स्वरूप काय आहे, तिची उपासना कशी करावी किंवा तिचं मंदिर कुठे आहे, या सगळ्याची माहिती आता रजनीताई सांगतील. सुरुवात आपण करूया ते देवीच्या मंत्रांनी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार रजनी. नमस्ते. यावेळेस आता तारादेवी बद्दल सांगा. म्हणजे तारादेवी म्हटलं की थोडस लोक घाबरतात की खूप उग्र स्वरूप आहे म्हणून. तर त्याच्याबद्दल काय, म्हणजे त्याचं एकच स्वरूप आहे का माइल्ड पासून उग्र पर्यंतच्या त्याच्या काही स्टेप्स आहेत, तर त्याच्याबद्दल आज आम्हाला माहिती सांगा. बघूया आपण, काय हरकत नाही. आपण तुम्ही तर प्रार्थना म्हटलेलीच आहे, पण आपण देवी भागवतातला एक श्लोक म्हणूया. जरूर. सृष्ट्वाखिलं जगदिदं सदसत् स्वरूपम शक्त्या स्वया त्रिगुणया परिपाति विश्वम संहृत्य कल्पसमये रमते तथैका ताम सर्व विश्वजननीं मनसा स्मरामी. ही उग्र देवी जरी असली तरी मुळात ती विश्वजननी आहे. म्हणून हा श्लोक आपण मुद्दाम घेतो की त्या विश्वजननीचं मी स्मरण करतो. मग याच्यामध्ये आपण मागच्या वेळी बघितलं की अंबिका आहे, पार्वती देवी, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली, दुर्गा, रेणुका, कुमारी, महालक्ष्मी आणि विंध्यावासिनी, बगलामुखी, अशा अनेक देवीची रूप आपल्याला आपल्या भारतामध्ये ठिकठिकाणी दिसतात. त्याच्यामध्ये ही दशमहाविद्या ही थोडं तंत्रग्रंथामध्ये जी उपासना आली ती आहे. तसं देवी भागवतामध्ये देवींचा उल्लेख आहे. देवी पुराणात दशमहाविद्यांच्या बद्दलची श्लोक आहे, मागच्या वेळी प्रस्तावनेमध्ये आपण पाहिलेले आहे. तर त्याच्यामधले आपण कालीमातेचं आपण थोडस माहिती घेतलेली आहे. आज आपण आता तारादेवीची माहिती घेऊयात. तारा ही उग्र तारा असं आहे, नील सरस्वती असंही तिचं नाव आहे. आणि शत्रुनाश आणि वाक्सिद्धी प्राप्ती याच्यासाठी, तसंच भोग मोक्ष प्राप्तीसाठी उग्र ताराची उपासना केली जाते. ही रात्री देवी स्वरूप आहे. अच्छा. आणि गंमत म्हणजे प्रत्येक देवीचं ना एक दिशा दिलेली आहे या आपल्या या तंत्रशास्त्रामध्ये. तर तारादेवीची रात्री स्वरूप जे आहे ते मला असं थोडं वाटतं की वेदामध्ये जे रात्री सूक्त आहे तर त्याच्याशी काहीतरी त्याचा संबंध, कारण विशेषतः देवीची उपासना रात्रीच केली जाते, संध्याकाळी रात्री भगवान शंकराची देवीची. पण हे रात्री देवीशी संबंधित आहे. मग त्यामध्ये जे सूक्त, मला वाटतं आपण जेव्हा नवरात्रामध्ये एक देवींच्या विषयी माहिती घेत होतो तेव्हा आपण रात्री सूक्ताविषयी माहिती घेतलेली आहे. तर त्याच्यात ही रात्री देवी म्हणून पण सांगितली जाते, त्याच्याशी याचं साम्य आहे. आणि तारादेवीची 3 रूप आहेत. एक उग्र तारा आहे, काली आहे आणि नील सरस्वती. नील सरस्वतीचं मंदिर चीनमध्ये आहे असं देवी भागवतात उल्लेख आहे. अरे वा. तिची जी स्थानं दिली 108 त्याच्यामध्ये हे एक स्थान आहे. आणि मी त्याची थोडीशी माहिती घेतली. तिथे आता तिला नील सरस्वती म्हणत नाहीत, पण ते मंदिर आहे तिथे आणि त्याची उपासना त्यांच्या पद्धतीने, थोडी बौद्ध तंत्राच्या पद्धतीने तिथे केली जाते. अजूनही ते मंदिर आहे. म्हणजे मला वाटतं बौद्ध तंत्रामध्ये नील सरस्वती नावाची देवी आहे आणि त्यामुळे तिथे ते मंदिर आहे. तर ती आपल्या देवींच्या या दशमहाविद्यामधली ही ताराच आहे. ताराचा अर्थ तरुण नेणारी असा आहे. आणि गंमत अशी की आताच्या मुलींना थोडं बरं वाटेल कारण तिने कपडे कमी घातले. आता जे आहे मुली म्हणतात की आम्हाला आमच्या पद्धतीने घालू दे, तसं ही देवी आहे त्यांना समोर की तिने कपडे कमी घातले. त्याने वाघाचं कातडं नेसलेलं आहे, उग्रच आहे ती. मुंडमाला गळ्यात आहेत आणि प्रत्यालीढ मुद्रा आहे. प्रत्यालीढ म्हणजे थोडा एक पाय पुढे टाकून पुढे झुकलेली आहे, साधारण युद्धाच्या त्या स्टान्स मध्ये अशी आहे. मायातंत्रामध्ये तिचं नाव असं दिलंय, एकजटा, उग्र तारा, महोगरा, कामेश्वरी तारा, चामुंडा, नील सरस्वती, वज्रतारा, भद्रकाली. आणि तिचं मूर्तीमध्ये शिवावर उभी आहे.
भगवान शंकराच्या वरती उभी आहे, जीभ बाहेर काढलेली आहे आणि तिचं पोट मोठं आहे, गर्भवती सारखी दिसते ती. आणि शिवाय त्याच्यावर वाघाचं कातड आहे, म्हणजे रूप कसं दिसत असेल पहा तिचं. आणि अघोरी लोक तिची साधना करतात. रात्रीची देवी आहे, रात्रीची साधना आहे आणि ही साधना स्मशानामध्ये केली जाते. ती त्रिनेत्र आहे, हातामध्ये तलवार आहे, कात्री आहे. गमत म्हणजे म्हणजे काय ह्या देवींचे सांकेतिक जी रूप असतात ना, ती काहीतरी वेगळीच असतात. बरोबर. आता हिला कात्री घेण्याचं कारण कात्री हे तसं शस्त्र नाही ना, काहीतरी कापायचं असेल तरच आपण बरोबर. घेतो. नंतर कपाल आहे, कवटी आणि कमळ आहे आणि ही सिद्धीची अधिष्ठात्री देवता आहे. म्हणजे हे अघोरी लोकांना जी सिद्धी प्राप्त होतात त्याच्यासाठी ही उपासना केली जाते. खूप जण आज सुद्धा आहेत की जे रात्री स्मशानामध्ये उपासना करतात, हो. पण ते सिद्धींच्यासाठी जास्त. अघोरी लोकच आहेत. अघोरी लोक बंगालमध्ये असतात. एक तारा देवीचं हो स्मशान आहे हो ना, हो, जिथे तिथे अघोरी लोक अघोरी लोक करतात. उपासना हा, करतात आणि उपासना. तशी उपासना सुद्धा ते शवावर बसून हो वगैरे हो हो अशी हो हो. म्हणजे आता खरं म्हणजे ह्या उपासनांना आता बंदी आहे. खरं तशी करत नाहीत आता, म्हणजे बॅन केलेल्या आहेत तशा काही उपासना. पण काही ज्या वैदिक आहेत ना, त्या वसिष्ठादी ऋषींनी पण मान्य केले आहेत. जे 64 तंत्र जी आहेत त्याच्यामध्ये वैदिक शुभागम तंत्र जी आहेत ती वसिष्ठ, शुकाचार्य, अत्री ऋषी अशांची आहेत. म्हणजे त्यांची साधना वैदिक पद्धतीने सुद्धा केली जाते. अघोरीच झाली पाहिजे असं नाहीये. 51 शक्तिपीठापैकी तारादेवी विंध्य पर्वताच्या कैमूर डोंगरामध्ये आहे. शोण नदीच्या तटावर एक आहे असंही म्हटलं जातं. दक्षिण नेत्र जिथं सतीचे पडले हे आपण बघितले की सती जेव्हा योगाग्नीमध्ये हो, हो, जळाली हो. तेव्हा भगवान शंकर फिरत होते तेव्हा तिचे एक अवयव हो. जे पडले कुठे, तर इथे दक्षिण नेत्र पडलेलं आहे. आणि असं म्हटलं जातं की परशुरामाने तारादेवीची उपासना केली होती. परशुराम एवढे जे इदम क्षात्रम इदम ब्राह्मम म्हटलं जातं त्यांना, माहितीये ना हो 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 परशुरामांचा हो श्लोक हो. आहे तो की अग्रतः चतुरो वेदः, म्हणजे पुढे 4ही वेद आहेत, पाठ आहेत सगळे, म्हणजे त्याच्यातले तज्ञ आहेत. पृष्ठतः सशरव धनु, पाठीवरती धनुष्यबाण हो सगळे. हो. इदम ब्राह्मम इदम क्षात्रम, हे ब्रह्मतेज पण आहे, क्षात्रतेज पण, आणि शापादपी शरादपी, म्हणजे शाप देऊन सुद्धा तुमचा नाश करू शकतात आणि युद्ध करून सुद्धा नाश करू शकतात एवढे. आणि ते भगवान शंकरांच्याकडे शिकलेले आहेत. हे भगवान शंकर आपल्याला वाटतं पण सगळ्यामध्ये ते श्रेष्ठ आहेत. म्हणजे तुमचं युद्ध असू दे, युद्ध कौशल्य शस्त्रास्त्र असू दे, मंत्रशास्त्र असू दे, कला असू दे, नृत्य गायन डान्स याच्यामध्ये असू दे, ज्ञानामध्ये असू दे, सगळ्यामध्ये 64 महादेवांचे कलांचे अधिपती आहेत ना ते. सगळंच त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून शिकणं हे, आणि परशुरामांकडून भीष्म शिकलेले आहेत. म्हणजे एक असं आहे, जर आपण थोडस लावून बघितलं तर आपल्याला कळतं की हे लोक एवढे श्रेष्ठ का आणि श्रेष्ठ आणि झाले, तर गुरुच तसे त्यांचे आहे. आणि परशुरामांच्याकडे जेव्हा हे शिकायला गेला कर्ण, तेव्हा ती कथा माहितीये आपल्याला की तो फसवलं त्यांनी, मग त्याचं फळ त्याला मिळालं, असं झालं ते. तेव्हा तारादेवीची उपासना परशुरामाने केली होती आणि हयग्रीवाचा वध करण्यासाठी तिला निळा रंग, ती निळी का झाली, तर हयग्रीवाचा वध, हयग्रीवाची कथा ललिता ब्रह्मांड पुराणात आहे, ललिता उपाख्यांमध्ये आहे. तर त्याचा वध करण्यासाठी झाला. आणि चंड चामुंडाचा वध करणारी हीच देवी, म्हणजे जी सप्तशतीमध्ये आहे ती. आणि काली मातेचे रूप आहे तिचं, फक्त पोट जरा तिचं मोठं आहे. तर तिचं ध्यान आपण बघूया तारादेवीचं. इथे एक ध्यानाचं सुरू करायच्या आधी मी एक प्रश्न विचारते की मगाशी तुम्ही विंध्या पर्वतात तिचं स्थान आहे म्हणाले, विंध्यवासिनी नाही, विंध्यवासिनी वेगळी आहे. ओके. हा, विंध्यवासिनी जी आहे ना ती जी भगवान कृष्णाच्या जन्माच्या वेळेला जी ज्या मुलीला कंसाने आपटलं पण ती निघून गेली, ती ही विंध्यवासिनी, ती देवी आहे. तर याच्यामध्ये ताराची जी उपासना आहे, तिचं ध्यान जे आहे ना, ती प्रत्यालीढ पदर्पितांघ्री
शवहृद घोराट्ट हा सापरा. म्हणजे असं ती कशी आहे, प्रत्यालीड मुद्रा मगाशी मी सांगितली. आणि शिवाच्या हृदयावरती पाय देऊन ती उभी आहे आणि अट्टाहास म्हणजे मोठ्याने असं हास्य करते आहे, असं आहे. खडगेंदीवर कर्त्री खरपर भुजा हुंकार बीजोद्भवा. तिचा तो हुंकार आहे ना, ते त्या बीजातून ती निर्माण झालेली. जे हुम बीज आहे हे फारसं कोणी म्हणत नाही. हुम आपण ह म्हणतो, हुम म्हणत नाही. आणि त्याचे सुद्धा कथा पुराणातून आलेली आहे की हुम हुम म्हटल्यानंतर काय परिणाम होतात. ही हुंकार बीजातून आहे. खड्ग आहे, कमळ आहे, कात्री आहे, खापर आहे त्याच्या हातामध्ये. खरवा नील विशाल पिंगल जटा जुटैक नागैरी होता. आणि गंमत म्हणजे कशी आहे ती, निळी आहे, विशाल पोट असलेली आहे, पिंगल जटा तिचे केस आहेत ते असे पिंगल आहेत. म्हणजे कशा पिंगल म्हणजे कपिला रंगाची, म्हणजे पिवळट असे थोडे. कपिला गाय म्हणतो ना आपण तसं. किंवा डोळ्यात सुद्धा काही जणांचे पिंगल पिवळट असे डोळे असतात, त्या मुलीला पिंगला म्हणतात. तर ते पिंगल म्हणजे असे पिवळसर असे केस, म्हणजे सगळ्या मुलींच्या अगदी आवडीचं केस रंगवणे, कपडे कमी घालणे वगैरे सगळे या देवीमध्ये आहे. आणि कशी आहे ती, जटाजूट असं. आणि नागाचं जानवं घातलंय तिने. ते पहा म्हणजे रूप कसं आहे तिचं. नाग जानवं म्हणून नाग घातलेलं आहे. म्हणजे स्त्रियांचं असं रूप जर झालं तर मग काय कुणावर अत्याचार वगैरे होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. जाड्यम्यस्य कपाल कर्तृजगताम हंत्युग्र तारा स्वयं. ती आपल्यामधलं जाड्य नाहीशी करते, म्हणजे ज्ञान पण देणारी आहे ही. आणि जे कर्तृत्व तुम्हाला जर करायचं असेल तर हे उग्रताराची उपासना करायला पाहिजे. आणि हिचं मंदिर मग अशा आपण म्हणलं की चीनमध्ये आहे. आणि शिवाच्या हृदयावर पाय, मी ह्या सगळ्या देवींना एक वेगळ्या प्रकारचा संकेत दाखवतात. आता शिवाच्या हृदयावर पाय देण्याचं काय कारण आहे ना, शिव कसा आहे तर तो आपण बघितलं की महादेव आहे तो, आणि देवांचा देव आहे, म्हणजे इतका तो मोठा आहे. पण त्याच्या हृदयावर पाय देऊन ही उभी आहे, याचा अर्थ काय होतो की तिचा पराक्रम हा एवढा आहे, शिवाच्या बरोबरीने पराक्रम. आणि शिवाची कृपा आहे तिच्यावरती, कारण भगवान शंकराच्या कृपेशिवाय आपण देवीची उपासना करू शकत नाही. बरोबर है ना. त्यांचे ते कीलकमध्ये सप्तशतीच्या तुम्ही वाचलं असेल की किल्ली जी आहे तिच्या उपासनेची ती भगवान शंकरांच्या हातात आहे. त्यामुळे आधी त्यांची उपासना करावी लागते आणि मग देवीची उपासना. त्यांनी परवानगी दिली तर, जसं हनुमंताची परवानगी घेऊन रामाची उपासना करावी लागते, त्याची परवानगी नसेल तर नाही. आणि शिवाची उपासना करायला नंदीची परवानगी, म्हणजे अवघडच आहे त्यांच्यापर्यंत जाणं. तर अशा प्रकारे हे तारा देवीचं ध्यान आहे. आणि भोग आणि मोक्ष दोन्ही पण मिळतंय. म्हणजे नुसतं भोगच मिळतात असं नाही. म्हणजे आपल्याला जर करायची झाली उपासना तर मोक्षासाठी करावी. ह्या सिद्धी वगैरे हे कसं आहे की तात्पुरतं असतं आणि त्याचा परिणाम उलट पण होण्याची शक्यता असते. काही वेळेला आपल्यावर सुद्धा उलटतात काही गोष्टी, जसं हे बाण म्हणतो ना तो कसा बुमरँग, तसं पण होऊ शकतं. खरं. त्यामुळे नेहमी देवीची उपासना करताना जो आपण पहिला श्लोक म्हणला की विश्वजननी, या आपण भावनेतून देवीची उपासना नेहमी करावी. म्हणजे मग हे असं उलट सुलट वगैरे आपल्याला काही परिणाम भोगावे लागत नाहीत. अशी ही काली मातेचंच एक रूप आहे. खरं तर एकाच देवीची ही सगळी रूप आहेत, पण आपण आधी म्हटलं तसं कार्यपरत्वे किंवा भक्तासाठी म्हणून अशी वेगवेगळी रूप ती घेते. थांब, इथे ही आपली तारादेवीची उपासना पुरी होते.